प्राण्यांचा जीवनक्रम. पुढील चित्र पहा. कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई यांच्यात काही साम्य दिसतंय का? तर या चित्रामध्ये आपण पाहिलं तर कुत्र्याची पिल्ले ही तिच्या आईसारखीच दिसत आहेत. तर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला फुलपाखरू आणि फुलपाखराची अळी दिसते. परंतु या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर फुलपाखरू आणि फुलपाखराची अळी यामध्ये मात्र साम्य नाही आहे. त्यानंतर पुढील चित्राचं निरीक्षण करा. आता कोंबडी अंडी घालते आणि त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. परंतु त्याचप्रमाणे मांजराची पिल्ले अंड्यातून बाहेर येत नाही, तर मांजर पिलांना जन्म देते. प्राण्यांची वाढ. शेळीचं करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. म्हणजे नवीन जन्माला आलेलं शेळीचं पिल्लू आणि शेळी अगदी सारखेच असतात, त्यांच्यात फारसा फरक नसतो. मांजरीच्या पिल्लांच्या बाबतीतही तसंच आहे. मांजरीची पिल्लं आणि मांजर यांच्यात फारसा फरक नसतो, कारण यांची वाढ आईच्या पोटातच होते आणि आईच्या पोटातून हे प्राणी जन्म घेतात. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण काही प्राणी मात्र अंडी घालतात. आता असे अंड्यातून जन्म घेणारे काही पक्षी, काही प्राणी यांच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. काही प्राणी जे अंडी घालतात ते आता आपण पाहूया. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला दिसत नाही, सहसा आपण आपल्या पाहण्यात येत नाही. अगदी चिंटुकली प्राणी, खूपच लहानशी अशी प्राणी देखील अंडी घालतात. ती तर आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत पण नाही. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्याला लक्षात येत नाही. परंतु कोंबडीची अंडी तर आपल्या डोळ्यांना दिसतील एवढी मोठी असतात. त्यामुळे कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती आहे. आता कोंबडी अंडी घातल्यानंतर अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी त्या अंड्यांना ऊब द्यायची गरज असते. त्यामुळे त्या अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडी अंड्यावरती बसून राहते व अंडी उबवते आणि मग त्यानंतर या उबेमुळे त्या अंड्यातील पिल्लांची हळूहळू वाढ होते. वाढ पूर्ण झाल्यानंतर पिल्लू स्वतःच त्या अंड्याचं कवच फोडतं आणि त्या अंड्यातून बाहेर येतं. ही मोठी झालेली पिल्लं त्यांची काही काळ कोंबडी काळजी घेते आणि ही पिल्लं एकदा का मोठी झाली की ती पिल्लं स्वतंत्रपणे फिरायला लागतात. तर यातला नवीन शब्द कोणता आहे तर अंडी उबवणे. म्हणजे पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंड्यावरती बसून राहते आणि त्यांना ऊब देते. याला अंडी उबवणं असं म्हणतात. तुम्ही हे देखील पाहिलं असेल की ज्या वेळेला कोंबडी अंड्यावर बसलेली असते त्यावेळेला जर जवळपास कोणी गेलं तर ती कोंबडी त्याच्या अंगावर धावून जाते. म्हणजेच याचं कारण असं की ती कोंबडी जी आहे ती त्या अंड्याच्या रक्षणापोटी आक्रमक झालेली असते. त्यामुळे ती कोंबडी कोण जर जवळपास फिरकलं तर त्याच्या अंगावरती धावून जाते. तर यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? आपण मागाशी पाहिलं की कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात साम्य आहे. म्हणजे त्यांचं शेपूट, त्यांचे कान, यांचे अवयव सारखे दिसत आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर कोंबडीची पिल्ले आणि कोंबडी यांच्यात देखील तुम्ही साम्य पाहू शकताय. पंख असतात त्यांना, त्यानंतर छोटे पाय असतात. थोडक्यात कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यामध्ये सारखेपणा असतो. त्यानंतर असे काही प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये जन्मताच
त्या पिल्लांमध्ये आणि त्यांच्या आईमध्ये साम्य नसतं. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की शेळीचं करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचं पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही आपण सारखेपणा पाहिला. परंतु आपण सुरुवातीला वरती एक चित्र पाहिलं की त्यामध्ये आपण काय पाहिलं तर फुलपाखरू आणि फुलपाखराची अळी यांच्यामध्ये मात्र साम्य नाही आहे. यांच्यात खूप फरक आहे. म्हणजे पाहू शकता तुम्ही, अळीला काही पंख नाही आहेत. त्यामुळे यांच्यातील नंतर जो बदल होतो, म्हणजे हा जो सुरुवातीला पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात लक्षात घेण्या एवढी तफावत आहे. म्हणूनच याला रूपांतरण म्हणतात. म्हणजे सुरुवातीला आपण ही अळी पाहिली आणि नंतर पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू पाहिलं, यांच्यात खूपच तफावत आहे. त्यामुळे याला रूपांतरण असं म्हणतात. आता फुलपाखरांमधील रूपांतरण कसं होतं ते आपण आता पाहणार आहे. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. आता आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं पाहतो. पावसाळ्यात तर आपल्याला ही फुलपाखरं पाहायला फारच प्रमाणात मिळतात. आता आपण जर पाहिलं तर फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. सुरुवातीची अवस्था म्हणजे अंडे, अळी, कोश आणि प्रौढ, एकूण अशा 4 अवस्था आहेत. आणि प्रौढ अवस्था म्हणजेच फुलपाखरू. बिबळ्या कडवा नावाचं फुलपाखरू आपल्याकडे आढळतं. त्याच्या उदाहरणावरून आपण फुलपाखरांची होणारी वाढ आपण पाहूया. आता ही बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर येते आणि या अळीला सुरवंट असं म्हणतात. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेनं प्रचंड वकवकलेला असतो. म्हणजेच त्याला खूप भूक लागलेली असते आणि ज्या पानावर तो बाहेर पडतो, ज्या पानावर अंड्यातून तो बाहेर पडतो, ते पान तो कुरतडून खायला सुरुवात करतो. आणि ते पान खाण्याचा किंवा जो वेग असतो तो जास्त असतो आणि त्यामुळे त्याची वाढ पटकन होते. पटापट त्या अळीची, त्या सुरवंटाची वाढ होते. पहिल्या 2-2.5 दिवसातच बिबळ्या कडव्याचा सुरवंट वाढतो इतका की त्याची कात त्याला पुरत नाही. आता कात म्हणजे काय? शरीरावरचं जाड आवरण, शरीरावर असणारं आवरण. जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते, ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाची कात टाकणे म्हणतात. म्हणजे कात टाकणे म्हणजे शरीराची वाढ होताना शरीराचे अपुरे पडणारे आवरण, त्याला कात असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हा सुरवंट त्याच्या वाढीच्या दरम्यान 4 ते 5 वेळा कात टाकतो. 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत जवळजवळ 10-12 दिवस असतं. 5व्या वेळी पूर्ण वाढ झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लांब लचक धागा काढतो. स्वतःभोवती तो धागा लपेटून घेतो. छोटंसं आवरण तयार करतो. त्या आवरणाला कोश म्हणतात. म्हणजे ही झाली कोशावस्था. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलेली अवस्था होती अंडे, त्यानंतर अंड्यातून बाहेर येणारी अळी, त्यानंतर हा तयार केलेला कोश. कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काही खात नाही, पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. त्याचे पायाची लांबी वाढते, त्याला आकर्षक पंख फुटतात, पंख निर्माण होतात. आवरणाच्या आत बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर पडते. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. ज्याप्रमाणे बिबळ्या कडव्या जातीच्या फुलपाखराची वाढ होते, त्याप्रमाणेच इतर फुलपाखरांची वाढ देखील अशा प्रकारेच होते. पण
प्रत्येक फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार आहे हे मात्र ठरलेलं असतं. निरनिराळ्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंत बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. तर यानंतर आपण धान्य ज्यावेळेला साठवतो त्यावेळेला धान्याचं झाकण आपण उघडलं तर त्यात आपल्याला किडे झालेले दिसतात, किंवा धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात अशा काही ठिकाणी कीटक आपल्याला दिसतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तर ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीस पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांचाही अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्य कीटक ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी आपल्याला एखादं प्रौढावस्थेतलं कीटकही दिसतात, तर काही अळी अवस्थेतले कीटकही आपल्याला त्या डब्यामध्ये पाहायला मिळतात.